नमस्कार। आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूपच महत्त्वाच्या काही टिप्स आणि ट्रिक्स बघणार आहोत, ज्यामुळे आपली अवघड किचकट कामे सोपी होतील, त्यासोबत भरपूर पैशांची बचत होईल। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा। बऱ्याच वेळा साधी काटेपिन वापरली की अशा प्रकारे साडीमध्ये अडकते आणि यामुळे साडीला छिद्र पडतात, त्यासोबत साडी देखील फाटण्याची शक्यता असते। आता यासाठी बॉल पिना येतात, पण आपल्याकडे ते नसतील तर काय करायचं? अशा वेळेस आपल्या महागड्या साड्या यामुळे खराब होऊ शकतात, पण इमर्जन्सीच्या वेळी तुम्हाला आपल्या साध्या पिनला बॉल पिन सारखं बनवता येईल, तेही घरातील कोणत्याही गोष्टीचा उपयोग करून। तर इथे बघू शकता मी घेतलेला आहे प्लास्टिकचा एक छोटासा तुकडा, थोडा जाड तुकडा घ्या किंवा तुम्ही सिल्वर फॉइल घेऊ शकता। एखादा मनी असेल तर तो जरी वापरला तरी चालेल, किंवा रबर असेल तर रबरचा छोटा तुकडा जरी वापरला तरी चालेल। अशा भरपूर वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही वापरू शकता। आणि इथे बघा आपल्याला हा भाग असा छोटासा या ठिकाणी टाकायचा आहे, जो की खाली जो सर्कल असतो त्यामध्ये अजिबात आपल्या साडीचा दोरा जात नाही आणि यामुळे आपली ही छोटीशी साधी पिन अगदी सहज बॉल पिन सारखं काम करते। बघू शकता अशा प्रकारे आपण जेव्हा याला साडीवरती लावतो तर ते काय पूर्ण जो सर्कल असतो जिथे आपली साडी अडकते तो भाग पूर्णपणे बंद होतो। नक्की तुम्ही पण ट्राय करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। यानंतरची आपली टीप आहे, आता पावसाळ्यामध्ये अगदी मसाला डब्यामधील गोष्टी ओलसर व्हायला लागतात आणि जास्त करून तर जिरे खूप जास्त लवकर ओले होतात। तर असं होऊ नये यासाठी काय करायचं, एकतर जिरे आणि मोहरी एकत्र ठेवायच्या, जेणेकरून अजिबात जिऱ्यामध्ये ओलसरपणा येत नाही, किंवा जर तुमचे मसाले देखील ओलसर होत असतील तर अशा प्रकारे एक आपण पॉलिथिन कॅरी बॅग कट करायची आहे आणि जे झाकण आहे मसाला डब्याचं त्यावरती अशा प्रकारे लावायचं, जेणेकरून काय अजिबात यामध्ये हवा जात नाही आणि यामधील गोष्टी खराब होत नाहीत, ओलसर होत नाहीत। यासाठी ते पातळ कॅरी बॅग वापरा, जेणेकरून कसं व्यवस्थित हे झाकण घट्ट बसतं। जाड जर लावलं तर व्यवस्थित ते बसणार नाही। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। यानंतरची आपली टीप आहे किचन टॉवेल्ससाठी। किचनच्या कपड्याचा सारखा आपण वापर करत असतो, तो ओलसरपणामुळे यामध्ये वास येतो आणि याला सारखं सारखं धुवावं लागतं। एकतर आपलं काम वाढतं आणि पावसाळ्यात हे कपडे वाळत नाहीत। तर यासाठी एक खास महत्त्वाची टीप, यामुळे तुम्हाला याला धुवत बसायची गरज नाही आणि तुमचे कपडे देखील तुम्हाला वाळलेले मिळतील। तर यासाठी आपल्याला एक जुना कपडा घ्यायचा आहे। कोणतेही तुम्ही जुने कपडे असेच आपण फेकून देतो, काही ना काही पुसण्यासाठी वापरतो, पण खास किचन मध्ये काय करायचं, एखादा जुना कपडा स्वच्छ करून घ्यायचा, त्याचे छोटे छोटे असे तुकडे करायचे। तुम्ही जेवढे छोटे मोठे पाहिजेत त्यानुसार याला कट करू शकता आणि एखाद्या डब्यामध्ये असं ठेवायचं किंवा पॉलिथिन मध्ये किंवा इकडे तिकडे असं ठेवून द्यायचं आणि तुम्हाला पाहिजे तेव्हा असा एक छोटासा याचा भाग काढायचा आणि जिथे ओलसरपणा आहे, काही तुम्हाला पुसायचं आहे, तिथे याने पुसायचं। म्हणजे काय होतं, आपले जे किचनचे कपडे आहेत ते जास्त घाण होत नाहीत आणि त्याला आपल्याला सारखं सारखं धुवत बसायची गरज पडत नाही। आता हे जे छोटे छोटे तुकडे आपण जुन्या कपड्याचे केले होते ते आपण कसं असं पुसून फेकून देऊ शकतो, अगदी रियूज करायची गरज नाही, कारण की जुनेच कपडे असतात त्यामुळे आपण याला फेकून देऊ शकतो। आणि यामुळे काय होतं, सारखं सारखं हे कपडे धुवायला वेळ जात नाही, त्याचसोबत आपले किचन टॉवेल्स मेन म्हणजे खराब होत नाहीत। नक्कीच तुम्ही पण अशा प्रकारे छोटे छोटे जुन्या कपड्याचे तुकडे पावसाळ्यामध्ये करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला सतत इकडे तिकडे याला वापरता येईल आणि मेन म्हणजे तुमचे जे महत्त्वाचे कपडे आहेत ते ओले होणार नाहीत किंवा यामधून वास येणार नाही। ट्रिक आवडली असेल तर जास्तीत जास्त नक्की शेअर करा। अशा प्रकारचे प्लास्टिकचे डबे आपण काही ना काही ठेवण्यासाठी वापरतच असतो, पण आज आपण याचा खूप भन्नाट आगळा वेगळा उपयोग करणार आहोत, ज्यामुळे आपली खूप मोठी समस्या दूर होईल। या डब्याला मी चमचाला गरम करून थोडे छिद्र पाडलेले आहेत, तसंही याचं झाकण लूज असतं, यामधून हवा खेळती राहते, त्यामुळे मी याला थोडे छिद्र पाडलेले आहेत। तुम्ही एखादी प्लास्टिकची बॉटल वापरत असाल तर त्यावरती थोडे छिद्र पाडा। त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडासा तेजपत्ता, थोडंसं मीठ आणि थोडासा कापूर। यामधील सर्व गोष्टी आपल्या घरी असतातच, पण नसेल तर एखादी स्किप करू शकता। त्यानंतर आपल्याला घ्यायची आहे अगरबत्ती। अगरबत्ती मी नेहमी यामध्ये टाकते, कारण की काय, यामुळे आपल्या भरपूर समस्या दूर होतात आणि वेगळं असं काही जास्त करायची गरज पडत नाही। अगरबत्ती मी तोडून यामध्ये थोडीशी टाकलेली आहे। आता बघा आपल्या घरामध्ये काय होतं, पावसाळ्यामध्ये खास करून ऊन येत नाही आणि खूप कुमट दमट असा वास यायला लागतो, किंवा एरवी देखील अशी दुर्गंधी जर येत असेल तर तुम्ही अशा प्रकारे घरच्या घरी एक रूम फ्रेशनर तयार करू शकता, जेणेकरून तुम्ही घरामध्ये याला कुठे जरी ठेवलं तरी घरामध्ये अगदी सुगंध येत राहील। आणि जर तुमच्याकडे प्लास्टिकचा डब्बा नसेल तर तुम्ही याला पेपरमध्ये किंवा टिश्यू पेपरमध्ये देखील या गोष्टी टाकून घरामध्ये कुठेही ठेवू शकता। खूप छान तुम्हाला रिझल्ट मिळेल, एकदा नक्की ट्राय करा। यानंतरची आपली टीप आहे बटाट्यासाठी। आता बघा बऱ्याच वेळा काय होतं, बटाटा उकडला की हाताने असा बारीक करायचा म्हणलं किंवा हाताने याची साल काढायची म्हणलं की खूप जास्त आपल्याला हाताला भाजल्या जातं, वेळ लागतो। तर असं होऊ नये यासाठी काय आपण गडबडीत करतो, पण पराठ्यासाठी जर बटाटे लागणार असतील किंवा बटाट्याचा शिरा करायचा असेल तर बारीक बटाटा हवा असतो, गाठी नसल्या पाहिजेत असं आपल्याला पाहिजे असतं।
तर यासाठी काय करायचं, अशा प्रकारे पुरणाची ही गाळणी घ्यायची किंवा तुम्ही खिसणी घेऊ शकता, इतर कोणती गोष्ट अशी घेतली जाळीदार की त्यावरती बटाटा असा घासून घ्यायचा, जेणेकरून याचा वरचा भाग खूप छान असा वेगळा होतो आणि बटाटा असा एकजीव बारीक होतो, ज्यामुळे आपले पराठे फुटत नाहीत किंवा इतर काही तुम्हाला पदार्थ याचे करायचे असतील तर तुम्ही सहज करू शकता। अगदी हाताने याला मॅश करायची, बारीक करायची गरज पडत नाही। बघू शकता किती छान हे बारीक झालेला आहे, अगदी पाहिजे तो आकार तुम्ही याला असा देऊ शकता। सकाळी आपल्याला स्वयंपाकाची डब्याची एवढी घाई गडबड असते, अशा वेळेस ही कामं करायची म्हणलं की खूप वेळ जातो, पण अशा पद्धतीने तुम्ही भरपूर वेळ आणि पैसे देखील वाचवू शकता। म्हणजे वेगळं असं टूल मॅशर घ्यायची गरज पडत नाही, घरातीलच असलेल्या गोष्टींचा वापर करून ही कामं सोपी होतात। आणि ट्रिक आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा, असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते। यानंतरची आपली टीप आहे कपडे वाळवण्यासाठी। छोटे कपडे तर कसे ना कसे आपण वाळवतो आणि ते वाळतात देखील काही वेळानंतर, पण असे जे मोठे कपडे असतात खास करून ऊन नसल्यास कसे वाळवायचे यासाठी आपल्याला प्रश्न पडतो आणि हे कपडे जर वाळले नाही तर यामधून वास येतो घाण। तर यासाठी काय करायचं, याला आपल्याला असं दोन्ही साईडने टाकायचं नाही, तर याला असं गाठ मारून दोरीला बांधायचं किंवा तुम्ही जर जाळीमध्ये खिडकीमध्ये याला वाळवत असाल तर गाठ मारून वाळवा, जेणेकरून काय होतं हे खूप छान यामध्ये हवा खेळती राहते आणि दोन्ही साईडने हे इक्वल वाळतात। जर तुम्ही दोरीवर सुरुवातीला मी जसं दाखवलं तसं टाकलं तर ते आतमधून ओले राहतात, त्यामुळे ही ट्रिक नक्की फॉलो करा। यानंतरची आपली टीप आहे लसूण सोलण्यासाठी। आता बघा आपलं दररोजचं काम आहे लसूण सोलण्याचं, पण अवघड किचकट वाटतं आणि खूप जास्त त्रास देखील होतो। अशा प्रकारे लसूण सोलायला गेलं तर खूप जास्त वेळ जातो आणि नखांना खूप जास्त आग पडते, दुखायला लागतं। तुम्हालाही हा अनुभव आलाच असेल, कारण की आपले दररोजच काम आहे। पण आजपासून तुम्हाला अजिबात लसूण सोलायला अवघड जाणार नाही किंवा यामध्ये वेळ जाणार नाही, त्रास तर अजिबातच नाही। तर आता इथे बघा मी घेतलेला आहे विस्कर, जी की आपल्या प्रत्येकाच्या घरी आजकाल असतं आणि जर नसेल तर तुम्ही याला दुसरी एखादी गोष्ट देखील पर्याय म्हणून वापरू शकता। विस्कर यासाठी ते वापरले आहे की यामध्ये आपल्याला लसूण असा टाकता येतो आणि त्यानंतर आपल्याला गॅसवरती याला असं थोडंसं घ्यायचं आहे। यामुळे काय होतं, तुम्ही अगदी आश्चर्यचकित व्हाल एवढ्या लवकर तुमचा लसूण सोलून होईल आणि अजिबात यामध्ये मेहनत लागणार नाही। आता याला जास्त वेळ असं गॅसवर धरायची गरज नाही, अगदी थोडा वेळ आपण याला असं फिरवून घेणार आहोत। याचा पाचोळा खूप असा हलका असतो, वाळलेला असतो, तर अगदी सहज हे असं आपलं काही सेकंदातच काम पूर्ण होतं। आता यानंतर आपण याला असं जाळलेलं नाही, फक्त याला थोडंसं गरम केलेलं आहे। यानंतर अशा कळ्या काढायच्या आणि कळ्या फक्त आपण अगदी अशा बोटाने जरी त्यावरती फिरवलं तर त्यामध्ये जो मऊपणा आलेला असतो गरम केल्यामुळे, त्यामुळे काय होतं यावरची जो भाग आहे पाचोळा आहे तो अगदी सहज अलगद बाहेर निघतो, अजिबात यामध्ये वेळ जात नाही। बघू शकता हे आपलं काम किती सोपं होत आहे, नखांना तर त्रासच होत नाही, त्यासोबतच वेळ देखील जात नाही। जर तुम्हाला हे बोटाने असं काढायचं नसेल तर सरळ ज्या लसणाच्या पूर्ण कळ्या आहेत त्या कपड्यामध्ये घेऊन फिरवून घ्या हाताने, जेणेकरून अगदी कळ्या लसणाच्या बाजूला होतात आणि पाचोळा वेगळा होतो। एकदा नक्की ट्राय करून बघा, खूपच सोपी पद्धत आहे। मी तर या पद्धतीचा नेहमी वापर करते, खूप कमी वेळात कमी मेहनतीत भरपूर असा लसूण आपल्याला सोलून ठेवता येतो। आणि हो, तुम्हाला सर्वात जास्त कोणती टिप आवडली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। थँक्यू।